हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता जिम करून आलो आहे, त्यामुळे तोंडावर असे 12 वाजलेले आहेत. तर आज आपण आलो आहे हनुमान मंदिरामध्ये. माझ्या जिमच्या जवळ हनुमान मंदिर आहे, ब्रुकफिल्ड, बँगलोर. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि इथं स्तंभ आहे. आजीबाई खूप जोरात वाकून नमस्कार करतात आहेत हनुमानाला. चला तर मग जाऊया आतमध्ये. गुरुजी आरतीची थाळी घेऊन खूप रागाने का असे बघतात आहेत माझ्याकडे. गुरुजी, मी ब्लॉगर आहे त्यामुळे कॅमेरा घेऊन आलोय, माफ करा, जाऊ दे. हा घे बाळा, आरती घे. ओके, धन्यवाद. चला तर मग बघूया आतमध्ये. बजरंग बली की जय. खूप भारी असं मनाला प्रसन्न करणारा मंदिर, प्राचीन मंदिर आहे. खूप छान फ्रेम दिसते बघा इथं. जय श्री राम आणि जय हनुमान. श्री महागणपती मंदिर. सकाळ सकाळ एकदम मनाला प्रसन्न करणारा असं मंदिर, प्रसन्न करणारी गणपतीची मूर्ती. इथं दिवा लावलेला दिसतोय आणि खाली खूप छान अशी रांगोळी. हे एक छोटं आतमध्ये मंदिर आहे. असे 2 मंदिर आहेत छोटी छोटी. सुब्रमण्य स्वामींचं मंदिर आहे. थोडं झूम करून आपण बघतोय सुब्रमण्य स्वामी यांचे डोळे. इथे पण दिवा लावलेला आहे आणि खूप भारी वाटतंय. गुरुजी, मला पण द्या किंवा आरती. मी तुमच्या मंदिराचा व्हिडिओ काढतोय, हो, ब्लॉग बनवतोय. पहिली फुर्सत में निकाल. आपण इथं हनुमान चालीसा वाचून पुढे निघतोय. खूप छान अशा फ्रेम्स इथे डेकोरेट केलेल्या आपल्याला दिसतात आहेत. चला तर मग बाहेर जाऊयात, बघूयात अजून काय काय आहे आपल्या मंदिरामध्ये. तर या इथे आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते, सुंदर अशी मूर्ती. आणि त्याच्या मागे ही शंकराची पिंड आहे. खूप छान प्राचीन असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं इथे. शंकराच्या मंदिराच्या पिंडाच्या समोर बरोबर एक नंदी दिसतोय. पाऊस पडल्यामुळे मंदिराचं वातावरण प्रसन्न आणि खूप स्वच्छ झालेलं आहे. हे बघा, एक प्राचीन मंदिर किती छान असतं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, घंटी कधीच वाजवायला विसरू नका मंदिरात गेल्यावर. तर हे नवग्रह टेम्पल मी तुम्हाला दाखवतो. आज बंद असल्यामुळे बाहेरूनच तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारे नवग्रहांचे मंदिर बघितल्यानंतर ना हा बाहेरचा रोड मंदिराच्या आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर असं प्राचीन मंदिर. खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. किती कोरीव नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर ना आपण बाहेर पडतोय नवग्रहाला परिक्रमा मारून. या इथं दिवे लावलेत बऱ्याच भक्तांनी. आज शनिवार असल्यामुळे. जय हनुमान. गुरुजी, गुरुजींनी लावलेला आहे टिक्का. चला तुम्हाला टिक्का दाखवतो कसा दिसतोय. तीर्थ घेऊन आपण निघत आहे बाहेर. अशा प्रकारे टिक्का लावलेला दिसतोय. खूप छान वाटतंय. हा बाहेरचा परिसर आहे. बाहेरून कळस असा दिसतोय. बाहेर त्यांनी पंत्या, हार, फुलं विकायला ठेवली आहेत. सकाळ सकाळ एवढं भारी वाटतंय ना. तर आपल्याला आता जायचंय मित्रांनो, ह्या ब्रिजच्या वरतून आपल्याला घरी जायचंय. तर लिफ्ट बंद असल्यामुळे आपण बॅक साईडचा वापर करतोय. चला तर मग वरती जाऊया आणि
मंदिर कसं दिसतंय ब्रिजवरतून ते तुम्हाला दाखवतो. हे मंदिराचं बॅक साईडचं गेट आहे. तर या साईडला खूप छान असं मंदिर वरतून आपल्याला व्ह्यू बघायला मिळतोय. खूप मस्तपैकी झूम करून मी तुम्हाला दाखवतो. किती कोरीव काम केलेलं आहे बघा या ठिकाणी. कळस बघा, त्यानंतर विष्णू आणि सगळे देवदेवता याचं नक्षीकाम ह्या मंदिरात आपल्याला मस्तपैकी बघायला मिळतंय. नक्कीच व्हिजिट द्या. ह्या मंदिराचा ॲड्रेस आहे आणि ह्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे. ब्रिज पण बघा किती सुंदर आहे, किती मस्त पेंटिंग केलेलं आहे त्याला. या ठिकाणी आपण सरळ जातोय स्माईल करत. टिक्का लावला असल्यामुळे भारी वाटतंय. सकाळ सकाळ मस्त दर्शन झालेलं आहे हनुमानाचे. या इथून पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण कुठल्या साईडने आलो आणि मंदिर कसं दिसतंय. ती ह्या इथे मी झूम करून दाखवतोय. ह्या इथून आलो आहे आपण आणि हे मंदिर आहे. मंदिराचा कळस खूप छान असं प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतंय. लिफ्ट बंद असल्यामुळे आपल्याला आता पायऱ्यांनीच जायला लागतंय. जाता जाता आपल्याला IT कंपनीज लागतात आहेत. खूप छान असा व्ह्यू बघायला मिळतोय. रस्ता एकदम चकाचक आणि एकदम चकाचक लाल कलरचे 2 ट्रक इथून जाताना दिसतात आहेत. मी आणि माझी छत्री. खूप मस्त असं कन्स्ट्रक्शन. सत्व नॉलेज कोर्ट या इथं मंदिर आहे. नियर कुंदन हाली कॉलनी. इथून आपण आता घरी जाऊयात. भूक खूप लागलेली आहे त्यामुळे PGमध्ये आज पालकचे पराठे आपल्याला खायला मिळणार आहेत. भरपूर असं तूप टाकून मी सुरुवात करतोय खायला, कारण वर्कआउट जास्त झालं असल्यामुळे मला भूक लागलेली आहे. जाम भूक लागलेली आहे. तुपामध्ये बुडवून पराठे खूपच छान. तर अशा प्रकारे ऊन आलेलं आहे. आपण टेरेसवरती जाऊया आणि उन्हाचा आनंद घेऊया. विटॅमिन D ची खूप गरज आहे मित्रांनो, त्यामुळे नक्कीच जेव्हा जेव्हा ऊन येईल तेव्हा घेत जावा. अशा प्रकारे संध्याकाळी मी निघालो आहे वॉकिंगला. वॉकिंग करता करता फुल बॅट खेळणारी मुलं इथं बघायला मिळतात. आणि असं चालत जाता 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 कंपनी पण दाखवतो तुम्हाला. खूप छान असा नाईट व्ह्यू आणि कॉलकमची कंपनी. मी आणि हा रस्ता. ज्यूस पिऊयात इथे आपण. ज्यूस जंक्शन म्हणून खूप भारी ज्यूसचं दुकान आहे. ते इथं मी ऑर्डर केलं आहे फणसाचा ज्यूस, जॅकफ्रूट ज्यूस. खूप भारी लागतो, नक्की ट्राय करा. 95 रुपीजला आहे. हे जिंजर हॉटेल आपल्याला इथे जाताना लागतंय. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या स्टेप काउंट झालेल्या आहेत अराउंड 12,000. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बघा आज पण आपल्याला एक नवीन सबस्क्रायबर मिळेल. थँक्यू.